नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेचे आपण पेन्शन घेत असाल किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेची आपल्याला पेन्शन मिळत असेल किंवा दिव्यांग व्यक्तीची जी पेन्शन आहे किंवा जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांची पेन्शन आहे, या सर्व पेन्शन आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्याला हयातीचा दाखला काढणं गरजेचं असतं आणि याआधी दाखला काढून सबमिट करणं, जमा करणं यासाठी खूप आपल्याला प्रयत्न करायला लागत होते. परंतु आता जे बेनिफिशरी सत्यापन नावाचं ॲप आहे त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय तर आपण आता मोबाईलच्या माध्यमातून आपला हयातीचा दाखला काढू शकतो. म्हणजे आपल्याला हा दाखला काढून कुठं प्रिंट वगैरे करून द्यायची गरज नसते. फक्त आपण हयात आहोत हे आपल्याला या ॲपमधून सत्यापन करायचं असतं आणि हे आपल्याला वर्षातून एकदा करायचं असतं आणि एकदा आपण हे सत्यापन केलं म्हणजे आपली पेन्शन बंद होणार नाही आणि ती सुरळीत सुरू राहणार आहे. तर हे संपूर्ण प्रोसेस आपल्याला कशी करायची आहे, खूप छोटीशी प्रोसेस आहे, मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. मी तुम्हाला व्यवस्थित एक एक गोष्ट समजून सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर चला मग आता स्क्रीनवरती व्हिडिओला सुरू करूया. तर यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि इथून आपल्याला 2 ॲप इन्स्टॉल करायला लागणार आहे. फेस आरडीचं आणि एक ॲप असणार आहे बेनिफिशरी सत्यापन नावाचं. तर आधी आपण इथे बेनिफिशरी सत्यापन नावाचं ॲप इन्स्टॉल करूया. बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रकारचं दिसणार आहे तुम्हाला. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. याला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्या. याचप्रमाणे आपल्याला आधार फेस आरडीचा ॲपसुद्धा इथून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फेस स्कॅन करायचा असतो डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी आणि हयातीचा दाखला काढण्यासाठी. दोन्ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आता आपल्याला बेनिफिशरी सत्यापन नावाचं ॲप आधी ओपन करायचं आहे. इथून आपल्याला भाषा निवडायची आहे. हिंदी, इंग्लिश तुम्ही निवडू शकता. मी इथे इंग्लिश निवडतो आहे. डन करायचं आहे. आता इथे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक स्कॅन, ॲप्लिकेशन युजर गाईड हे ऑप्शन्स पाहायला मिळतील. यांना जाऊ द्या आणि खाली एक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन. या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण जो आता फोन वापरतोय तो आपल्याला रजिस्ट्रेशन करायचा असतो. एकदा आपण या फोनमध्ये डिव्हाइस रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपल्याला बार बार करण्याची गरज पडणार नाही. डिव्हाइस रजिस्ट्रेशन करताना तुम्ही कोणाचाही आधार आणि मोबाईल नंबर वापरू शकता रजिस्ट्रेशनसाठी. समजा तुम्ही स्वतःचा फोन वापरताय आणि तुम्हाला तुमच्या आजीचं किंवा आजोबाचं किंवा कोणाच्या एखाद्या रिलेटिव्हचं तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशन करताना वापरू शकता. तर इथे आधार नंबर टाकायचा आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आयडी ऑप्शनल आहे. रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकायचा आहे. 1 टाइम पासवर्डचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशनच्या खाली एंटर नेम ॲज इन आधार म्हणजे आधारवरती जो तुमचं नाव आहे स्पेलिंग वगैरे बरोबर टाका. तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे जे आधार कार्डवरती आहे. जो तुम्ही आधार नंबर आधी टाकला आहे रजिस्ट्रेशन करताना डिव्हाइसला त्याच आधारवरती जो नाव आहे तो इथे व्यवस्थित टाकायचा आहे. आता इथे सेल्फ अँड फॅमिलीवरती क्लिक करायचं आहे. खाली चेकबॉक्सला क्लिक करा आणि स्कॅनवरती क्लिक करा. आता आधार फेस आयडीचं जे ॲप आहे ते ऑटोमॅटिक ओपन होईल आणि तुमचा चेहरा या सर्कलमध्ये आणायचा आहे. डोळे बंद चालू करायचे आहेत आणि आपला फेस इथं स्कॅन होणार आहे. आता इथे तुम्हाला जसं सेंट्रल गव्हर्नमेंट, गुजरात, महाराष्ट्र ऑप्शन पाहायला मिळत आहेत. इथे जास्त पण ऑप्शन पाहायला मिळू शकतात तुम्हाला. त्यापैकी तुम्हाला महाराष्ट्र कुठे आहे ते शोधायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला सोशल सिक्युरिटी पेन्शन नावाचं जे ऑप्शन पाहायला मिळतं एकच ऑप्शन आहे. इथंच सर्व पेन्शनच्या ज्या योजना असतात त्या असतात. तर आपल्याला या बटनावरती क्लिक करायचं आहे सोशल सिक्युरिटी पेन्शन. आता इथे आल्यानंतर आपल्याला जो वरचा ऑप्शन आहे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन 1 नंबरचा ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या व्यक्तीचा ज्यांचा आपल्याला हयातीचा दाखला काढायचा आहे. ईमेल आयडी ऑप्शनल असणार आहे. कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे म्हणजे चेकबॉक्सवरती आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यांच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवलं जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा एक एक स्टेप पूर्ण व्यवस्थित बघा. हे केल्यानंतर आपली जी पेन्शन आहे ती रेग्युलर सुरू राहणार आहे. आलेला OTP टाकल्यानंतर सबमिट केलं तर बघा आता बेनिफिशरी व्हॅलिडेटेड बाय द स्कीम म्हणजे कुठल्या ना कुठल्या एका स्कीममध्ये हा व्यक्ती पेन्शन घेत आहे. स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. आता त्या व्यक्तीचा फेस स्कॅन करायचा आहे. डोळे बंद चालू करायला लावायचे त्यांना. तर खाली बाण दिलेले बघा त्यावरती क्लिक करायचं आणि समोरचा कॅमेरा सुरू होईल. बघा फेस स्कॅन झालं तर आता इथे बघू शकता तुम्ही यांचं जे हयातीचा दाखला आहे तो इथून आपल्याला निघलेला आहे. आणि यासाठी तुमच्या नंबरवरती एक BSA ट्रान्झॅक्शन ID असतो तो तुम्हाला पाहायला मिळेल, मेसेजमध्ये येईल. आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन ID BSA म्हणून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आणि आता हे ओके झालं आहे की नाही तुमचं सर्टिफिकेट हयातीचा जो दाखला असतो तो, त्यासाठी तुम्हाला आता 2 नंबरचा जो ऑप्शन आहे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ते पूर्ण तो BSA कोड टाकायचा आहे. तुमच्या मेसेजमध्ये सुद्धा आलेला असणार आहे आणि जो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला आहे त्यावरती सुद्धा असतो.
तो पूर्ण टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तो टाकल्यानंतर ओके करा. एक मोबाईलवरती पुन्हा OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाका आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. आता तुम्ही बघू शकता सर्टिफाईड दॅट द बेनिफिशरी नाव दिसणार आहे आणि बेनिफिशरी ID दिसणार आहे आणि कधी तुम्ही हे रिन्यू केलं आहे म्हणजे हयातीचा दाखला काढला आहे त्याची तारीख आणि वेळ वगैरे इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही तुमचा हयातीचा दाखला घरबसल्या काढू शकता. त्यानंतर तुमची पेन्शन जी बंद होण्याची शक्यता आहे ती बंद होणार नाहीये. तर ही संपूर्ण प्रोसेस होती. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.